अक्षरवारीच्या या नव्या डीप डाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय लिटरली इतका भारी आहे ना की विचारू नका. चहा पिता पिता एकदम मस्त गप्पा मारणार आहोत आपण. ॲक्च्युली हो. पण यार सुरुवातीलाच एक विचार करूया. अशा गावाची कल्पना करा जिथे एका माणसावर कायद्याने अधिकृतरित्या गुन्हेगार असल्याचा शिक्का मारलाय. पण तरीही त्या गावात कायद्यापेक्षाही जास्त निष्ठा आणि तत्वे जर कोणाकडे असतील तर ती त्याच माणसाकडे आहेत. ओ माय गॉड, म्हणजे ऐकायला एखाद्या सिनेमाची स्क्रिप्टच वाटते ही. सिरियसली. आणि दुसरीकडे त्याच गावात एकेकाळचा प्रचंड श्रीमंत असलेला जमीनदार आज अक्षरशः भुकेने मरतोय. पण आपला तो खोटा रुबाब आणि जुना अहंकार सोडायला तो अजिबात तयार नाहीये. छायला काय विरोधाभास आहे हा. म्हणजे एका बाजूला समाजाच्या अगदी तळागाळातील माणूस जो स्वतःचे प्राणपणाला लावतोय आणि दुसऱ्या बाजूला शिखरावरील माणूस जो खोट्या प्रतिष्ठेपायी स्वतःचा अंत ओढवून घेतोय. एक्झॅक्टली. आणि हे दोन्ही टोकाचे प्रवाह एकाच गावात एकाच मातीत कसे असू शकतात हाच तर खरा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज शोधायचंय. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने 1949 साली साहित्याची दिशाच बदलली. येस, व्यंकटेश माडगुळकर लिखित मांडेशी माणसं. हे पुस्तक म्हणजे फक्त काही कथांचा संग्रह नाहीये. हा एक असा जिवंत डॉक्युमेंट आहे ज्याने ग्रामीण साहित्यातला एक नवा आणि एकदम रॉ प्रवाह सुरू केला. लिटरली गेम चेंजर ठरलं हे पुस्तक. अगदी बरोबर. आणि आज सगळ्यात थक्क करणारी गोष्ट कोणती माहितीये? हे पुस्तक जेव्हा आलं ना तेव्हा लेखकाचं वय होतं अवघं 22 वर्ष. वेट, रिअली? फक्त 22 वर्ष? हो यार. 22 वर्षांच्या एका तरुणाने खेड्यातल्या वास्तवाचं इतकं विदारक आणि तरीही जिवंत चित्र उभं केलं. आज आपण याच सगळ्याचा उलगडा करणार आहोत. या पुस्तकाने साहित्याचे नियम कसे बदलले आणि त्यातल्या पात्रांमधनं त्यावेळेच्या आणि आजच्याही समाजव्यवस्थेबद्दल काय शिकायला मिळतं हे बघणार आहोत. म्हणजे आत्ताची 22 वर्षांची पोरं इंस्टाग्रामवर रील बनवण्यात बिझी असतात आणि तिथे या माणसाने साहित्याचा इतिहास बदलून टाकला. एनिवे, आपण पुस्तकाच्या बॅकग्राऊंडपासून सुरू करूया. 1949च्या आधीच्या साहित्याकडे बघितलं तर खेड्यांचं वर्णन कसं असायचं? एकदम असं निसर्गरम्य, स्वप्नाळू. पेस्टोरल रोमॅन्टिसिझम म्हणतात त्याला. हो, एक्झॅक्टली. म्हणजे खेडी कशी शांत असतात, हिरवीगार शेती, बासरीचे सूर, तिथली साधी माणसं, एकदम तो भारीवाला वाईब. पण माडगुळकरांनी हा सगळा दृष्टिकोन पूर्ण मुळात सकट उपटून काढला. त्यांनी साहित्यात एक कठोर नॅचरलिस्ट रिअलिझम आणला. त्यांनी तो जुना गुलाबी चष्मा बाजूला काढला आणि वास्तवाचा असा आरसा समोर धरला ज्याला तडे गेलेले होते. या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे मांडेश. म्हणजे आपला सांगली, सातारा आणि आटपाडीकडचा जो भाग आहे ना, तो मुळातच अत्यंत रखरखीत आणि कायम दुष्काळाच्या छायेत असणारा प्रदेश आहे. आपल्या सातारचा तो ड्राईंग भाग, जिथे उन्हाळा लिटरली अंगाची लाही करतो. अभावी टणक होते, तशीच माणसंही परिस्थितीचे चटके खाऊन कणखर होतात. एकदम रिलेट करता येतं हे. यालाच जिओग्राफिक डिटर्मिनिझम म्हणतात. थॉमस हार्डीच्या वेसेक्सप्रमाणेच इथला मांडेश हा फक्त पार्श्वभूमी नाहीये, तर एक जिवंत पात्र आहे. तो निसर्ग त्या माणसांवर राज्य करतो. आणि यातूनच एक महत्वाची संकल्पना येते, अत्यावश्यक शोकांतिका. अत्यावश्यक शोकांतिका म्हणजे इसेन्शियल ट्रॅजिक फॅक्ट. हो. खेड्यातील ही माणसं आनंदाच्या शोधात असतात, पण त्यांच्या नशिबात तो मिळणं लिहिलेलंच नसतं. आणि यात त्यांचा कोणताही वैयक्तिक दोष नसतो यार. गरिबी, जात व्यवस्था आणि तो पाऊस न पडणारा हवामान, या सगळ्यांच्या संगणमातून त्यांची ही शोकांतिका आधीच फिक्स असते. एकदा आकाशाने पाऊस नाकारला की नशीब सीलबंद होतं. पण इथे मला एक शंका येते. जर माणसांचं नशीब आधीच ठरलेलं आहे, हे सगळं खूप निराशाजनक आणि डिप्रेसिंग नाहीये का? म्हणजे माणसाच्या प्रयत्नांना काही अर्थच नाही असं वाटतंय. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. तो कुठेही नीतिमत्ता शिकवत बसत नाही. तो फक्त एका त्रयस्थ निरीक्षकासारखे हे फॅक्ट्स तटस्थपणे मांडतोय. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस तू? काय? हो. मला तर वाटतं की त्याला मुद्दामून तो निराशावाद आणायचा होता, जेणेकरून आपल्याला वाईट वाटेल. तो मुद्दामून आपल्या भावनांशी खेळतोय. ओके, सांग तुझं व्हर्जन. तुला असं का वाटतं? कारण बघ ना, जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा आपण लिटरली अस्वस्थ होतो. ऑथरला तेच पाहिजे होतं. त्याला आपल्याला कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढायचं होतं. त्याला सांगायचंय की तुम्ही शहरात बसून जो रोमॅन्टिक विचार करताय ना, तो खोटा आहे. ही माणसं रोज मरतायत. हे फिलिंग येणं म्हणजेच ऑथरचा विजय आहे. ॲक्च्युली हा अँगल पण खूप व्हॅलिड आहे. म्हणजे ते आपल्याला खोटं सांत्वन देत नाहीत, ते केवळ एक आरसा दाखवतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात.
एक्झॅक्टली. आता आपण ही जी शोकांतिका पाहिली ती प्रत्यक्ष पात्रांच्या आयुष्यात कशी उतरते ते बघूया. समाजातील 2 वेगवेगळ्या स्तरांवरील व्यक्तींकडे वळू. सुरुवातीला आपण ज्यांचा उल्लेख केला त्या धर्मा रामोशी आणि बन्याबापू यांच्याकडे येऊ. हो, धर्मा रामोशीची गोष्ट खूप भिडणारी आहे. तो एका अशा समाजाचा भाग आहे ज्याच्यावर ब्रिटिश राजवटीने क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट लावून जन्मतःच गुन्हेगारीचा शिक्का मारला होता. एका संपूर्ण समाजाला केवळ जन्मावरून गुन्हेगार ठरवणं हा केवढा मोठा अन्याय होता. सो सॅड यार. म्हणजे माणसाचा माइंडसेट किती खराब असेल त्या व्यवस्थेचा. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता. बरोबर. आणि अशा पार्श्वभूमीवर धर्मा रामोशी येतो. कायद्याच्या नजरेत तो गुन्हेगार आहे, पण त्याची स्वतःची एक अतिशय कडक मॉरल कोड आहे. निवेदकाचं कुटुंब जेव्हा त्याला गुन्हेगार म्हणून न हिणवता एका माणसासारखं सन्मानाने वागवतं, तेव्हा तो जी निष्ठा दाखवतो ती कोणत्याही कायद्यापेक्षा मोठी असते. याला आपण सोशल रेकग्निशन थिअरी म्हणू शकतो. म्हणजे ज्या माणसाला व्यवस्थेने गुन्हेगार ठरवलाय तोच नैतिकदृष्ट्या सर्वात ऑनेस्ट निघतो. समाजाचा केवढा मोठा विरोधाभास आहे. आणि आता आपण याच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या पात्राकडे वळूया, बन्याबापू. बन्याबापू हे पात्र जुन्या सरंजामशाहीच्या रासाचं चालतं बोलतं प्रतीक आहे. ते एकेकाळचे गावातील इनामदार, पण आता काळ बदललाय. त्यांचा वैभव नष्ट झालाय. त्यांचा वाडा जळून खाक झालाय. खायला अन्न नाही, पण तो जुना अहंकार सोडवत नाही. ओ माय गॉड, हे लिटरली आजकालच्या त्या लोकांसारखं आहे जे बँकरप्ट होतात पण तरीही लेटेस्ट आयफोन घेऊन फिरतात, फक्त तो खोटा देखावा टिकवण्यासाठी. सिरियसली यार, गावातली लोक त्यांना मदतीचा हात देतात, पण ते गर्वाने म्हणतात, बन्याबापू कुणाच्या उपकार घेणार नाहीत. जो व्यवस्थेचा बळी आहे तो सत्याच्या जवळ आहे, आणि ज्याच्याकडे सत्ता होती तो परिस्थितीचा गुलाम बनलाय, केवळ स्वतःच्या अहंकारामुळे. आणि तो जळून खाक झालेला वाडा लिटरली त्यांच्या संपत चाललेल्या अस्तित्वाची इमेजच आहे. भूक लागलेली असतानाही ती जुनी प्रेस्टीज मिरवणं ही मानवी स्वभावाची शोकांतिकाच आहे. अगदी बरोबर. अरे थांबा, 1 मिनिट. आपण इतक्या डीप आणि भारी गप्पा मारतोय, पण तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केला अक्षरवारीला. आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन आणि भारी भाग येतो. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली यार, हे एकदम फ्री आहे. एक क्लिक करायला काय जातंय, करा लवकर. येस. तर आपण पुढे जाऊया. आता या 2 टोकाच्या पात्रांशिवाय तो रोजचा गावगाळा चालत कसा होता. तिथे आपल्याला जुन्या बलुतेदारी व्यवस्थेचं दर्शन घडतं. बलुतेदारी म्हणजे जिथे गावातले लोक एकमेकांच्या गरजा पूर्ण करायचे आणि त्या मोबदल्यात धान्याचा वाटा मिळायचा. पण या व्यवस्थेत काही घटक असे होते जे गावासाठी अत्यंत आवश्यक होते, तरीही त्यांना अदृश्य ठेवलं गेलं. ते इनव्हिजिबल पिलर्स. हो, रामा मैलकुली आणि गणा महार. रामा गावातील स्वच्छतेचं काम करतो. गावाचं आरोग्य त्याच्यावर अवलंबून आहे, पण तो अत्यंत आवश्यक काम करूनही समाजात अस्पृश्य राहतो. म्हणजे गाव त्याच्या कामावर पूर्णपणे डिपेंड आहे, पण त्याला माणूस म्हणून किंमत नाही. आणि रामा हे सगळं एका स्थितप्रज्ञ माणसासारखं निमूटपणे सहन करतो. हे वाचताना लिटरली रडायलाच आलं मला. आणि गणा महारचं काय? गणा हे पात्र वेगळाच पैलू आणतं. तो डफ वाजवतो. त्याच्या वाद्याशिवाय गावाचा कोणताही उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. पण तरीही तो जातीमुळे मुख्य प्रवाहातून बाहेर आहे. सोशल एक्सक्लुजन वर्सेस कल्चरल इन्क्लुजनमधला हा थेट संघर्ष आहे. म्हणजे समाजाचा हा दुटप्पीपणा बघ ना. सण साजरा करायला त्याची कला हवी आहे, पण माणूस म्हणून तो जवळ लोक आहे. आणि तो गणा डफ वाजून त्यात स्वतःला विसरून या जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तेच त्याचं अध्यात्म आहे. आणि ह्याच व्यवस्थेत मला सगळ्यात जास्त आवडलेलं पात्र म्हणजे तांबोळ्याची खाला. हो, तांबोळ्याची खाला. हे पात्र खरोखरच वेगळं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत एका स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. ती विड्याच्या पानांचं दुकान चालवते, पण ते फक्त दुकान नसतं. ॲक्च्युली ते 1940च्या दशकातलं लिटरली एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच होतं, किंवा इंटरनेट फोरम म्हणणं. हा. अगदी बरोबर. म्हणजे गावातल्या सगळ्या बातम्या, गॉसिप्स, कुणाचं काय चालू आहे, राजकीय विषय, हे सगळं तिथेच यायचं. ती त्यावेळेची व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनच होती लिटरली. आणि या सगळ्यामुळे तिच्याकडे एक वेगळंच सोशल पॉवर आलं होतं. ती त्या माहितीवर नियंत्रण ठेवणारी एक हुशार स्त्री होती. आणि या माहितीच्या ताकदीमुळे तिला समाजात असा एक आदर मिळाला होता, जो त्या काळातल्या एका सामान्य स्त्रीला मिळणं कठीण होतं. तिचं दुकान म्हणजे गावाचं एक स्पंदन होतं. आणि या पुस्तकात नुसती माणसंच नाहीत यार. निसर्ग आणि प्राण्यांसोबतचं जे कनेक्शन दाखवलं ना, ते नेक्स्ट लेवल आहे.
तो बाबा खान दरवेशी बघ अस्वलाचा खेळ करून पोट भरतो. प्राण्यावर त्याचं ते डिपेंड असणं एकदम रिअल वाटतं. किंवा तो शिवा माळी, ज्याचं मातीशी आणि पाण्याशी एकदम स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. आणि तो झेल्या कसा विसरता येईल, मेंढपाळ समाजाचा तो पोरगा, ज्याला शाळेपेक्षा माळरानावरची जास्त माहिती आहे. तो निसर्गाच्या शाळेत शिकतो. हे सगळं वाचताना जाणवतं की हे फक्त काही पात्रांची यादी नाहीये. ते एका संक्रमण काळात असलेल्या भारताचं आणि लुप्त होत चाललेल्या ग्रामीण व्यवस्थेचं एकदम अचूक एथनोग्राफिक डॉक्युमेंट आहे. जुन्या काळातील एक अख्खं जग डोळ्यासमोर उभं राहतं. आणि लक्षात घे, माडगुळकरांनी हे तेव्हा लिहिलं जेव्हा देश नुकताच स्वतंत्र झाला होता. जुनी व्यवस्था संपून नवी प्रशासकीय यंत्रणा गावात येत होती. रघु कारकूण या पात्रातून हे दिसतं की साक्षरता आणि कागदपत्रांचं ज्ञान हे नवीन सत्तेचं हत्यार कसं बनलं होतं. हो ना, जे लोक जुन्या व्यवस्थेशी जुळवून घेत होते ते या नव्या कागदी कायद्यांसमोर एकदम हतबल झाले. आणि धार्मिक समन्वयाचं काय? मुलानियाचा बकस हे पात्र दाखवतं की हिंदू मुस्लिम समाजाचं जीवन कसं एकमेकात मिसळलेलं होतं. तिथे कोणी सहिष्णुता असे मोठे शब्द वापरत नव्हतं, ती त्यांची प्रॅक्टिकल गरज होती. तो एक अलिखित करार होता. 22 वर्षांच्या तरुणाने टिपलेलं हे वास्तव आज इतक्या वर्षानंतरही मनाला भिडतं, कारण मूळ मानवी प्रवृत्ती आज पण तशीच आहे. एक्झॅक्टली. आणि याच विचारावरून मला या एपिसोडचा म्हणजे या डीप डाईव्हचा शेवट एका भारी पॉइंटने करायचा आहे. पुस्तकात ऑडिट नावाची एक कन्सेप्ट येते. हो. जिथे शहरातून एक सरकारी यंत्रणा गावात अचानक तपासणीसाठी येते आणि संपूर्ण गावात केवळ त्या प्रोसेसमुळे भीती आणि गोंधळ निर्माण होतो. राईट. लोकांची साधी गणिते त्या कागदी तपासणीमुळे विस्कळीत होतात. त्यांना समजतच नाही की हे लोक कोण आहेत आणि आपलं भविष्य कसं ठरवत आहेत. आता विचार कर, आजच्या काळात हे किती रिलेट करता येतं. ॲक्च्युली हो. आज ते सरकारी अधिकारी नसतात, तर दूर कुठेतरी बसलेली एक अदृश्य अल्गोरिदमची व्यवस्था असते. लिटरली आपले मोबाईल, आपला डेटा, आपले प्रेफरन्सेस कोणती तरी तांत्रिक यंत्रणा सतत ऑडिट करत असते. आणि आपल्याला काहीही न समजता आपले मोठे निर्णय त्या सिस्टमद्वारे बदलले जातात. विचार खरंच अस्वस्थ करणारा आहे. म्हणजे आजच्या जगात आपली ती अत्यावश्यक शोकांतिका काय आहे, जिच्यावर आपलं नियंत्रण नाही. आपण आज कोणत्या अदृश्य माहितीच्या व्यवस्थेचे बळी आहोत. आपले निर्णय खरंच आपले आहेत का? एकदम डीप विषय आहे हा. तर ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की विचार करावा आणि खाली कमेंट करून सांगा, या पूर्ण चर्चेत तुम्हाला कुठला पार्ट सगळ्यात जास्त रिलेट झाला. नक्की सांगा. तो जुना जगण्याचा संघर्ष आता फक्त एका नव्या रूपात आपल्या समोर आलाय, बाकी काही नाही. हो यार, हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक आणि असाच भारी विषय घेऊन आपण परत भेटूया. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.